आणि आज हे पहिल्यांदा पाहायला मिळालं की त्याच्या आडव्या फांद्या आम्ही स्पेशली राखून ठेवल्या होत्या, तर त्याच्यावर पक्षी बसलेले, पण ते पक्षी नसून या कोंबड्या आहेत. हरेश्वर बर्ड व्हॅलीमध्ये असं वेगवेगळी दृश्य पाहायला मिळत आहेत आणि जेणेकरून त्याचा आनंद आहे, निसर्गातला आनंद पाहायला मिळतोय. तर टोटल 12 कोंबड्या आहेत, अजूनही आहेत. 2 कोंबडे आहेत, दोन्ही मोरपंखी आहेत आणि एक चिमान काळी आहे आणि एकाची मान पिवळी आहे आणि 4 खरड्या कोंबड्या आहेत आणि 4 काळ्या कोंबड्या आहेत. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे आणि निसर्गामध्ये आनंद मुक्त विहार करतायत. कोंबडे अतिशय लहान त्याचे डरजुले झालेले आहेत. वा वा, सगळेजण मस्त आनंद लुटत आहेत. ही कोंबडीने एवढं मात्र केलं की चिमूक काटे जे आहेत, जे पसरट असतात आणि उघड्या पाय असले तर ते टोचतात, ते चिमूक काट्याचे शेंडे सगळे खाऊन घेतल्यामुळे चिमूक काटे बऱ्यापैकी ह्या क्षेत्रातले नष्ट झालेले आहेत आणि म्हणजे बहुतेक सर्वच झाडांचे ते पानं खुरतात. अतिशय छान पद्धतीने कोंबडा छान. धन्यवाद. तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. हरेश्वर बर्ड व्हॅली आहे कुठे असा सर्वांना प्रश्न पडला असेल, तर ही जवळजवळ 288 एकरमध्ये पुण्यापासून 35 किलोमीटरवर, सासवडपासून 4 किलोमीटरवर ही हरेश्वर बर्ड व्हॅली आहे, जेजुरीच्या दिशेने. तर जेजुरीकडे जायचं नाही, जेजुरी आणि पुरंदर याच्यामध्ये सासवड, वीर, लोणंद रस्त्यावर ही हरेश्वर बर्ड व्हॅली आहे. हरेश्वर बर्ड व्हॅली का, तर हरेश्वरचं डोंगरावर देऊळ आहे, अतिशय जुनं पुरातन 150-200 वर्षापूर्वीचं शंकराचं देऊळ आहे आणि ते सासवड सोडल्यानंतर करा नदीच्या ब्रिजवर आलो की तिथून हे डोंगर दिसतात. उजवीकडे पुरंदर दिसतो, समोर दक्षिणेकडे हरेश्वराचा डोंगर दिसतो आणि डावीकडे जेजुरीचा रस्ता तो सोडून द्यायचा. उजव्या हाताला वीर लोणंद रस्त्याला वळायचं आणि तुम्ही इथे येऊन पोचता. तर हरेश्वराच्या आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या टेकड्या आहेत, असा बशीसारख्या आकाराचा हा संपूर्ण प्रदेश आहे आणि त्याचं संपूर्ण कॅचमेंट एरिया ही हरेश्वर बर्ड व्हॅलीच्या बेस कॅम्प अशी सगळी येते. 3-4 ओढे हे या ठिकाणी येऊन एकत्र येऊन मिळतात. त्या सगळ्या ओढ्यांवर बंधारे बांधलेले आहेत. आता तुम्हाला मोर पाहायला मिळतोय बघा. मोर आला आहे, तो मोर खाद्य खातोय. ते बरोबर बांबूच्या काठ्यांच्या मध्ये तो तुम्हाला मोर दिसेल. आता मी थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आणि पाहतो तो आणखी तुम्हाला दिसतोय का. आणि मग तो हुशार आहे. तो काय करतो, तो बघत असतो सारखा. त्याने आता पिसारा झाडलेला आहे. आम्ही ते सगळे झाडलेल्या पिसाऱ्याचे त्याचे मोरपिसं आम्ही घेऊन आलेलो आहे आणि अतिशय छान पद्धतीने मोरपिसं मधोमध बरोबर दिसतोय आणि तो आम्ही रोज खायला टाकतो त्याला. तर ही बर्ड व्हॅली का, तर इथे जवळजवळ 64 प्रकारचे पक्षी स्थलांतरित युरोपमधनं आलेले, सायबेरियामधनं आलेले असे असतात आणि रेग्युलर कायम इथे जे इंडियन, साऊथ इंडियन जे बर्ड्स आहेत ते तर असतातच. तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ही बर्ड व्हॅली, हे निसर्ग संवर्धन, हा निसर्ग आम्ही जतन करतोय. निसर्ग संवर्धन, निसर्ग जतन अशा पद्धतीचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही जरूर भेट द्या. आपल्या यूट्यूब चॅनल आहे हरेश्वर बर्ड व्हॅली या नावाने, इंस्टाग्राम आहे, फेसबुकला पेज आहे
आणि इथं जे प्लांटेशन चाललेलं आहे, इथं जे देशी वृक्ष लागवड चालवलेली आहे, एक जवळजवळ 3000 कडुलिंब आहे, ज्याच्यापासून काप तयार करतात तो खैर आहे, साधारण 2500-3000. आणि इथं अशा पद्धतीने कॅम्प फायरसाठी ही लाकडं ठेवलेली आहे. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला रात्रीची शेकोटी अशी करता येईल. आणि आंब्याची जवळजवळ 200 झाडं यावेळेस लावली, टोटल 1000 झाडं लावली. त्याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर आणि फणस, जांभूळ, पेरू, पक्ष्यांना भरपूर फळं मिळतील अशी वर्षातून 2दा बहार येणारी फळं आम्ही लावलेली आहेत. धन्यवाद.